ती खरी सेवा त्याच्या भयकाय जीवा, म्हणून सेवा ओरिजिनल असेल. आणि ऐका सेवेची ताकद. सेवा जर खरी असेल तर घाबरण्याचं आणि चिंता करण्याचं काहीच कारण नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं लोहगावला कीर्तन, तुकोबाऱ्यांचा आजोळ पुणे, आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला आले आणि कीर्तनात मांडी घालून बसले. महाराष्ट्राचा राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसवतात, ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि हा छत्रपतींच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि आपण छत्रपतींच्या पदपर्शने पावन झालेल्या शिवनेरीच्या पंचकृषीतले माणसं आहोत. राजे कीर्तनाला कीर्तनात मांडी घालून बसले. राजांना चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन लोकांनी बनवलं असतं कीर्तनात. पण छत्रपतीने सांगितलं मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला तुकोबाऱ्यांचा भक्त, रेचेचा दास, पांडुरंगाचा सेवक, या नात्यानं मी इथं ते माझा मोठेपणा इथं काय कामाचा. हे आता सुद्धा प्रत्येकानं लक्षात ठेवा. काय काय पुढाऱ्यांची नावं घेतली नाही तर त्यांनी गावचं सप्त सुद्धा बंद पाडलेत इथं. अरे संकटाची लेवल काय, आपल्या अपेक्षाची लेवल काय चालू, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. नावाच्या अपेक्षा समाजकारणात, धर्मकार्यामध्ये हे काय घरगुती कार्यक्रम आहे का काही. शिवाजी महाराजांनी अपेक्षा धरल्या नाही, त्यांचे मावळे म्हणून घेतात तर त्यांचे विचार जपा ना. राजे कीर्तनाला जवळचाच एक जण माणूस फुटला आणि ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितले की राजे कीर्तनाला पकडा. हे काड्या करणारे जवळचीच असतात बरं का. हा, जवळची नीट सांभाळायची. आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगतंय भाऊ. ए सासा हो, EBP माझा पत्रकार आहे का, बडे मुद्दे आहेत का, TV नाही का काय, म्हणजे नेमका पत्रकार कोणता आहे. पत्रकार घरात बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाणाय गेली की व्हाय व्हाय सुर, गप मरणारच नाही. तुझी सुन लय चांगली बाईन, माझी लय बेकार आहे, तुझं लय भाग्यन, तुला लय भारी भेटली मला लय वाईट भेटली. तिची नाही तुझी लय चांगली, तिच्यासारखी तुला भेटली तू मागं दिंडीत गेली असती. पण तुला तुझ्याची किंमत कळा नाही. तुम्हाला दुसऱ्याच्याच कसं काय चांगल्या दिसतात बरोबर. तुम्ही सर्वे करा. प्रत्येक सासांना दुसऱ्याच्या सुना चांगल्या दिसतात, स्वतःची दिसत नाही. एक वाक्य सांगतो सासांना, सुनबाईची एखादी गोष्ट चुकली तर माणसात तिला बोलू नका, माणसात वर्णन बोलू नका. गल्लीतल्या माता मावल्या आल्या ना उलट तिचं वर्णन करायचं. सुनबाई म्हणजे माझी साक्षात लेक आहे म्हणायचं. लेकाला काय करता, लेक दिवाळीला येते चोंबडापणा करेन, फक्त भांडं लावून जाती आणि नुसतं भावाला सांगते, आई बापाला सांभाळून स्वतः सासू सासऱ्यातून वाहिलं राहती. ही लेकीची कामं असते तू पेटवा पिटवीची. पण सुनबाई हीच माझी खरी लेक आहे. एवढं वाक्य फेका लगेच ती म्हणते आत्याबाई चहा देऊ का, तुम्हाला कॉफी देऊ का. ही जगलं येड आहे, फक्त गोड बोला. सुनाना सांगतो म्हातारी मरुस्तोर काम करीन, तुम्ही सुद्धा म्हातारीचं वर्णन करायचं. तिचं लेक जावाई एकत्र बसले ना सगळे कुटुंबातले माणसं, तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं. म्हणायचं काय होतं आमच्याकडे तो लई शून्यातनं विश्व निर्माण केलं. काय होतं आमचा सासरात असला तर बोहळ्या रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही. पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली, 5 एकराचे 25 एकर झाले, येल मांडवाला गेला ना आमच्या घरात सोन्याचा धरून निघतो. हे फक्त आमच्या आत्याबाईची कृपा. एवढं वाक्य फेका. आत्याबाईची इतकी चार्जिंग होती. आत्याबाई डायरेक्ट म्हणते सुनबाईला तू भांडी घासायचं नाहीत मी घासणार. आख्या अंगाला राग चुळीन पण भांडी आरशावणीच काढणार म्हातारे. दम टाकते सुनबाईला, खबरदार जर धुण्याला हात लावशील तर तू, मी धुनी धुवायची तू व्हॉट्सअप खेळायचं, मी स्वयंपाक करणार आणि तू TV बघायचे. म्हातारे चुली पुढून सुनबाई TV पुढून. तिकडं मालिक लागली तुझ्या तर जीवर रंगाला जाम झाली म्हातारे दोराने. मग म्हातारे इकडून म्हणली लागिर झाल्याची. अरे काय मालिक. आणि ही जगलं येडे फक्त गोड बोला. आणि माझं ब्राह्मण काकाला नेहमी सांगणे, लग्न जमविताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का ही आधी बघा. देवीच्या पुढं खरंच सांगतो, पोरांच्या कुंडल्या आपोआप मॅच होतात, कुंडल्या ह्यांच्या जुळत नाहीत. हा लय मोठा फॉल्ट आहे. त्या पोराचं मध्येच मरणाचं झालं होतं. ते आईकडे गेलं की आईसारखंच बोलतं, बायकोकडे गेलं की बायको सारखंच बोलतं. आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. खामगाव मध्ये मंदिरात झोपतो पण म्हणलं घरात नको रे. चाव 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 चाव. आईला बोलावतो बायको फुगतीन, बायकोला बोलावतो आई आटारतीन. मित्रांना फोन करा तर त्यांचीच पहिली पेलेली उदारे देणं व्हाय नाही. म्हणजे ती चौकडूनच जॅम झाले, त्याला काहीच सुधारणा नाही. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव माना, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. कुटुंबामध्ये एक विचार ठेवा, विठ्ठल. आता पुढचा जवळच्या एखाद्या व्यक्तीची जर एखादी गोष्ट चुकली तर माणसात बोलायचं नाही, माणसात वर्णन करायचं. दोष एकांतात सांगा.
आणि गुण माणसात सांगा. माणसात फडफड बोलायचं नाही, त्याला बाजूला घ्यायचं. तुला माहिती ना माझा स्वभाव फटकळे, मग मी परत आता तुला वॉर्निंग देतो, मी माणसात बोलन तुला. दोष एकांतात आणि माणसात म्हणायचं वा यांच्यासारखा माणूस परत शोधून सापडणार नाही, हे मरेपर्यंत तुम्हाला विसरणार आहे. आपण माणसात फडफड बोलतो आणि एकांतात म्हणायचं तुलाही भारी. कुत्रा ऐकायला नाही त्याचं कायचं वर्णन करतो रे त्याला. भाषा कळती का बघा. दोष एकांतात आणि गुण माणसात. 50% भांडण जागेवर कमी होणार. विठ्ठल जवळची माणसं क्लिअर पाहिजेत, कारण जवळच्याला गुह्य माहीत असतं. तो जर फुटला तर पटांगण होत असतं. त्याच्यामुळं सध्या जवळचीच फुटत येत. सध्या जे धिंगाणे चालू आहेत ना राजकारणात समाजकारणात, कोणी कुणाचं राहिलेलं नाही. तसंच छत्रपतींच्या बाबतीत घडलं. जवळच्यानेच बातमी दुसरीकडे पोच केली की राजे आलेत पकडा. हजारो सैनिकांनी मंडपाच्या कडेला वेढा दिलाय. मावळे सुद्धा वजनदार होते, पण एवढं सैनिक बघून घाबरले हो. त्यांच्या मनात त्यांच्या जीवाला ते भीत नव्हते. पण महाराष्ट्राचं भविष्य कीर्तनात आहे ना, राजांना जर पकडण्यात आलं असतं तर त्या मावळ्यांच्या निष्ठेवर संशय लोकांनी निर्माण केला असता. ते स्वतःच्या जीवाला भीत नव्हते. ते आपले मरण पाहिले मी डोळा. ज्या दिवशी स्वराज्याची शपथ घेतली त्याच दिवशी त्यांनी मरणाला मिठी मारली. पण त्यांचं वाक्यच होतं लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे आमच्यासारखी माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येतील, पुन्हा पुन्हा जातील, पण पोटच्या मुलावर आई जेवढं प्रेम करते तेवढा रयतेवर प्रेम करणारा तुमच्यासारखा जाणता राजा युगायुगामध्ये होत नसतो. ही आमची जबाबदारी. उद्या महाराष्ट्र आम्हाला जा विचारेल. छत्रपतींना पकडेपर्यंत मावळ्यांनी काय पराक्रम गाजवला हे वाईट वाटत होतं मावळ्यांना. हे कार्यकर्ते असे पाहिजेत, तवा जमत असतं. कोणत्याही क्षेत्रात आम्हाला टाळकरी गायक वादक असे ठसून भेटते की मग आम्हाला बी उलस येतो ना. क्षेत्र कोणते असू द्या, पॅटर्न तेच असतो. विठ्ठल आणि मावळे काय बारीक होते काय. वाघासंग कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. काय ताकद असन. वजनदार मावळे होते. हे तानाजी बाजी काय सामान्य माणसं आहेत का. हत्ती सोबत लढाई केली होती यसाची कांकानी. ऊसाची मुळी पिळीत होते हाताने. आता टिपरू तुटा नाही. एकाने डोक्यावर हांदा तर कोचच पडली त्याला, पण ऊस तसा टंकून वर उडाला. अरे काय तू जगतो कशाला. तुला कांदा फुटाना, गुणी लोटाना, कागद फटाना. हे असली पोरं झाले तर काय ताकद आहे का. काय शरीर संपदा नाही उगे हे करतात. अरे शरीर संपदा कमवा. बघा आमचे चंद्रकांत दादा, त्यांच्या नावापुढे शब्द आहे पहिलवान. माणूस असा शरीराने सुद्धा वजनदार पाहिजे हो. मी सुद्धा तालमीत होतो 1 महिना 2017 साली. महिन्यात माझं 22 किलो वजन वाढलं होतं, पण इकडं आरडाय सुरू केले की परत कमी झालं. ही काय त्रास सोपं आहे का. रात्री नागपूरच्या पुढं होतो, चंद्रपूर जिल्ह्यात विदर्भामध्ये. एवढा प्रवास धावपळ, पण पहिलवानकी क्षेत्र म्हणजे चांगलं आवडीचं क्षेत्र आहे. अरे काय बाकीच्याला जाळायचं. तुमची शरीर संपदा जर नसल क त्याची सामुग्री नको जाऊ देऊ. तुका म्हणे अंगीन शक्ती देई नाचो रंगी. अरे अंगात तर शक्ती पाहिजे ना आधी. विडल भीमदादा सुद्धा असाच वजनदार होता. हत्तीच्या शेपटाला धरला तर हत्ती रिटर्न वडीत होता भीमात. काय ताकद असेल. आणि मारुतऱ्याची ताकद तर शब्दांच्या पलीकडली. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीनात ग बसत्यात. नको रे गाव दुसऱ्याचे झपके होताना आपल्याला येडेवाने करायला ग. पण हा वाघ दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. दाढी राव नाची जाळी दाढी राव हनुमंत महाबली हनुमंत महाबली हनुमंत महाबली हनुमंत महाबली दाढी राव राम दाढी रावणाची जाळी. काय ताकद असन. नुसती बळवंत नाही महाबळी. शिवराने धीर स्वामी काजी तो सादर. दास्य तो निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचंद्र सेव सेवक भाव जाणी तो मारे ते स्वामी सीतापती संतोषला. काय ताकद असन हनुमंत्र्यांमध्ये.
एवढी ताकद का होती तर अंजनी मातेच्या दुधाचा थेंब जर दगडावर पडला ना दगडात सुद्धा ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत. असं वज्रशील दूध हनुमंतराय पेलते म्हणून हनुमंतरात ताकद आहे. आता पोरांना आईचं दूध राहिले का? आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबराचं जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची पोरग झुळीत फेकायचं आईने बसायचं वाट्यावर बाहेर व्हॉट्सअप खेळत ती पोर एकटं आवाज वाढव मॉनिटरला. हॅलो एक कमी ठेव आवाज द्या जरा मेन काय करायचं नसच गावाना जरा त्याच्या मेन आवाज एकच बटन पण ते सापडा. हॅलो असा गेन द्या असा खनकून आवाज आला पाहिजे कानाखाली हाणल्यावानी स्पष्ट. हा हॅलो. ही ताकद हनुमंतरांमध्ये होती आईच्या दुधात. आता आईचं दूध राहिलं नाही. आता बाटली पोरं बी बघा तशी त्यांची डोकी मडक्यावर नाही झाल्या तर हातपायच्या काड्या सुख करता दुःख हरता कंबर दबल्या ते ढिरीत फुकल्या ते वाकडे तिकडेच झाले तर येड्या बाबळी बने अशी खपक्याच्या खपक्या पोरं तरी कुठे राहिले ते पोरांना तरी काय म्हणायचं आई जीन पॅन्टवर फिरत या काय धर्म आचार हे खेड्यापाड. तुम्हाला खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. पदर कुंकू भारतीय संस्कृतीला शोभला अशी वेशभूषा असं बघितलं तरी जरा वाटतं थोडं महाराष्ट्राच्या मातीत कीर्तन चालू आहे. या पुण्या मुंबई सिटीत कीर्तन गेलं नुसती उदाशी वरती राहा कोण कोणाचे कपडे घालतं हे सुद्धा करा. परवा पुण्यात कीर्तन एक पोरग बापाच्या मांडी बसलं होतं मोठमोठ्याने बॉम्बलायचं. मी म्हणलं ते किती रडतंय त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की ते मला मीच मम्मी या. अहो जीन पॅन्ट आणि टी शर्टवर कुठं मम्मी असते बॉपकट मारून आणि चष्मा लावून आणि हेडफोन कानात घालून मला काय माहिती मम्मी का पप्पा बारा. आता कपड्यावर तर पप्पा दिसत होता पण ते मला मी मम्मी या म्हणजे आता हाय का तारा. हे असलं झालं. एक वाक्य सांगतो आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. कवर आयुष्य गेलं दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवता आपण आपल्या धर्मावर काय निष्ठा ठेवली आपण आपल्या धर्माचं काय पावित्र्य राखलं हे प्रत्येकानं आत्मचिंतन करा. दुसऱ्यालाच बोट फिरा. कित्येक जणांच्या घरात रोज हनुमान चालीसा होते कित्येक जणांच्या घरात रोज हरिपाठ होतो कित्येक गावामध्ये रोज ग्रामदेवताची आरती होते. ह्याच्यावर तरुण मुलांनी जरा आत्मचिंतन करा. नुसते ह्याचे त्याचे डोकं उठून गरम करून दुसऱ्या धर्मावर नावं ठेवू नका. आपण आपली रेषा मोठी करायला शिका दुसऱ्याची रेषा आपोआप लहान होणार आहे. विठ्ठल शरीर संपदा. आणि आता काय पोरं तसे लहानपणी त्या बाटल्या मोठं झाल्या मोठी बाटली आणि एकदा मोठ्या बाटलीचा नादाला लागल्या होत्या आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गंधावाल्याचे एक पेतात हरिपाठ बंद पडते ते म्हणते बंद करा हरिपाठ. हे गंधावाले काय लायकीचे ना आम्हाला माहिती. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा म्हणजे तो 5-6 पिऊन आमचा मालक झाला. काही पिणारेला यायचे असतात. 2 म्हातारे पारावर बसले मला होय र दारू पेल्या खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार मला. आता ती घालून वेगळं ही घालून पिऊ नका. चांगलं खा चांगलं प्या चांगल्याच्या स्थितीत राहा आणि आयुष्य एकदाच मिळालं त्याचा नाश करू नका. आता तरी पुढे हाजी उपदेश हाजी उपदेश 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 आवाज ऐकू द्या. आता तरी पुढे हाजी उपदेश हाजी उपदेश आता तरी पुढे हाजी उपदेश हाजी उपदेश आता तरी पुढे हाजी उपदेश हाजी उपदेश आता तरी पुढे हाजी उपदेश हाजी उपदेश. नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत चला चला हा 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 सकळाच्या पाया माझे दंडवत दंडवत सगळ्यांच्या पाया माझे दंडवत सगळ्यांच्या पाया माझे दंडवत 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 ए आता फक्त थांब. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. एवढा सुंदर नरदेह मिळालाय. अरे कोणत्या दिशेनं आपण पावलं टाकतोय हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं. तुम्ही एवढे बुद्धू नाहीत. बाकी सगळं कळत आणि चांगलं वागायचंच कळत नाही का. आम्ही फक्त सांगू शकतो निर्णय तुम्हाला अंमलात आणा. म्हणून माऊलीमध्ये शेवटचं ब्रह्मवाक्य आपुली आपण गुरु भेटू नाही तर संत भेटू. तुम्हाला तुमची साधना करावंच लागणार आहे. स्वतः निर्णय तुम्हाला घ्यायचेत ना.
म्हणून कीर्तन ऐकू नका, माणसात बदल झाला पाहिजे. आम्ही जेम झाले बोंबलू बोंबलून तुम्ही पियाक झाले ऐकू ऐकू, तुम्ही काय कमी महाराज वाट लावलेत का? मगच नाना म्हणले आपलं 50 वर्ष आहे ना, 25 50 वर्ष सप्त्याचं, 50 वर्षात काय आपण कमी महाराज वाट लावली असते का? बरीच गेली ना, आली गेली. आपल्यात काय बोललं हे प्रत्येकानं आत्मचिंतन करा. तुमच्यात बदल होतो, पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय, पटलंय, खरंय, व्यसन करणं वाईट आहे, अजिबात करायचं नाही. मंडपात आहे तोपर्यंत. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून आणि येडा मळता मळताच गप्पा सुरू. हे लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा, लय आरडतात बो. हा, चंद्रकांत दादाने बड्डेला बी चांगला महाराज निवडून आणला होता. ते कीर्तन संपले, तंबाखूवारी निवडतात ते आम्हाला. तंबाखू मळताना कीर्तनाची मीमांसा करत होतो. बारीकच पिल्लं होतं, पण लय झपकिवलं रा आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलंय की व्यसन करू नका. गप म्हणला, सांगतच असते ते, होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. वाईट वागणारे हाय तर म्हणून तो चांगलं वागणारला किंमत आहे. त्यांचं नको म्हणावं घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे ह्याच्यासाठी देह मिळालाय का? अरे एवढा सुंदर नरदेह मिळालाय. शरीर संपदा सुद्धा पाहिजे, मावळे वजनदार. आणि शिवाजी महाराज कीर्तनाला हे तर आपला विषय चाला. खरी सेवा असल्यावर घाबरायचं काम नाही, हा मूळ मुद्दा आहे. बोल नका. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकलाय. काय करायचं? मावळ्याने छत्रपतींकडे बघितलं. छत्रपती घाबरले नाही, निश्चिंत राह म्हणले. तुकोबारांसारख्या महात्म्याच्या कीर्तनात बसलोय, इथं वाचवण्याची जबाबदारी आता आपली नाही, हे जबाबदारी तुकोबारांची आहे. छत्रपतींच्या नजरेतला भाव माझ्या तुकोबाराने जाणला. पांडुरंगाचे संवाद सुरू केला. भगवंता, एवढं मोठं संकट तेही माझ्या कीर्तनात. आजच वेळ भेटला कर देवा तुला आमच्यावर संकट आणायला. किती दुःख देणार आहे अजून. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. या जगामध्ये कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. छत्रपतींना जर पकडण्यात आलं तर वारकरी सम्राटाला सुद्धा काळीमा लागेल. कारण भक्ती आणि शक्ती हातात हात घालून चालले पाहिजे. राजसत्ता आणि धर्मसत्ता सोबत पाहिजे. आणि हा राजा कोणता आहे? शिवनेरीवर जन्माला आलेला, शिवाई देवीच्या कृपेनं जन्माला आलेलं हे रत्न आहे. जीवनामध्ये वारकरी सम्राट तत्वज्ञान जपणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आईचा दर्जा देणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. अशा खऱ्या माणसावर एवढं संकट माझ्या कीर्तनात. हे संकट निवारण करण्याची जबाबदारी देवा तुझ्यावर आहे. बाकीचं सांगत नाही. काय करायचंय तू ठरव. आम्ही फक्त तुझ्या नामाचा टाहो फोडणार आहोत. या संकटातून, या परचक्रातून मला लवकर बाहेर काढ. उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा माझे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, मागे पुढे, उगवी हा उगवी कोडे जग विरोधात जाऊ द्या, देव सोबत पाहिजे. देव सका जरी जग अवघे कृपा करी, सर्व पक्षी हरी साह्य सका ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. किंवा देव राखे तया मारील कोण, आणि न मोडे काटा हिंडतावन. देव सोबत असो, निर्वाणी गोविंदाशी मागे पुढे काहीच्या साकडे पडू नये. किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळताना आले या आघात निवाराय, हाक मारली भगवंता. हे संकट निवारण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि देवानं अशी लीला केली, विठेवनं उडीत टाकली, आणि पांडुरंगानं छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. एकाच कीर्तनात 2 छत्रपती. ओरिजिनल राजे पुढं, जिथं मंडप संपतो तिथं देवाने आपला घोडा सज्ज केला, लगाम हातात धरून. सेम रूप, जिरेटोप, ढाल, तलवार, अंगरका, चंद्रकोर गळ्यामध्ये असणाऱ्या कवड्याच्या माळा, जगदंब जगदंब मुखामध्ये. लोकांना कळाना खरे राजे कोणते. तवर तर घोड्याला टाच मारली, घोडा असा उलटा पळवला.
त्या टोकात जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. बरं तेव्हा काय एवढा फोकस होता का? जुन्या काळातली टेंब मशाली हे लाईट आता 5-25 वर्षातला खेळ आहे. अजून बी काय काय गावात वस्त्यावर नाही पोचली. ते आपलं दुर्दैव आहे. 75 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून अजून लाईट देऊ शकलो नाही म्हणल्यावर बाकी आरोग्य आणि शिक्षण त्यात लय आमच्या गोष्टी झाल्या. पण पूर्वी काही नव्हते लाईटची सोय. टेंब हे मशाली अंधारात चलबिचल झाली. सगळीकडे नुसता हाहाकार माजला, भाग गाया पकडो, भाग गाया पकडो. सगळं सैनिक देवाच्या. देव कुठं गवत असतो का? देव पुढं सैनिक मागं, देव पुढं सैनिक मागं. तोपर्यंत तुकोबाराय म्हणले राजे आपलं ओके काम झाले, तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडाव, देव पंढरपुरात आणि पकडाय गेलेले जंगलातच हुकले. म्हणले अरे म्हणले कुणीकडे गेलं रे म्हणले. देव गायबच झाले ना अदृश्य. आणि चकवा घडवीत घडवीत त्यांना पंढरपूरकडे नेलं सगळ्या सैनिकांना खाली. MS-13 सोलापूर. ते सैनिक म्हणले सह्याद्रीच्या डोंगर रांगात इकडं राहिल्या र. आळे फाट्याच्या वर, उतूरच्या वर गेल्या की माळशेज घाट, नाणे घाट, शिवनेरी, असंच मग पुण्याच्या पलीकडून सिंहगडावरून खाली मग बोहर, प्रतापगड, विशाळगड हे. आणि आपल्याला इकडं चंद्रभागेकडं खाल्लाकडं कुणीकडं आणलंय. अरे म्हणले रॉंग नंबर लागला, चला महागारी. सगळं सैनिक परत दिवस उगवायला लोहगावला. तुकोबाराय गायब पण छत्रपती गायब. गावकरी म्हणले जे हरी. काय जे हरी म्हणले. म्हणले काकड्याचा टायमिंग झाला. रास्तार पळू पळू वाकडे झाले. म्हणले ना आता काय काकडा करता म्हणले. सिद्धांत संपला. उत्तर आहे का सोरवडा. तुकोबारायांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आहेत. एवढं परचक्र आलेलं असताना सुद्धा तुकोबारायांच्या अंतकरणाची अवस्था तिळमात्र ढळलेली नाही. आणि तुकोबाराय घाबरलेले नाहीत. त्यांना भीती वाटलेली नाही. का भीती वाटली नाही? अभंगाच्या पहिल्या
गीताच्या पहिल्या चरणामध्ये गोबराय सांगतात, ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जीवा, ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे. मग कोणत्या सुद्धा देशाची, धर्माची, गावाची, समाजाची पण खरी सेवा, नुसती सेवा नाही, खरी सेवा. काहीतरी स्वार्थापोटी केली जाते ती सेवा असते, पण निस्वार्थ भावनेने केली जाते ती खरी सेवा असते. घे ही माझी सेवा भाव सूत, ही माझी सेवा भाव सूत. तुका मन नको वर पंक देवा, हा ही माझी सेवा भाव सूत. वा वा, यही माझी सेवा भाव सूत. ही माझी सेवा. वरपंग असते ती सेवा असते, आणि अंतरंगातून असते ती खरी सेवा असते. एवढीच पुढे सेवा आणि खरी सेवा. दिखावा म्हणून सेवा, पण मनापासून अंतकरणातून ओरिजिनल तळमळ, त्याला म्हणायचं खरी सेवा. आज सुरू झाल्यापासून सेवा सेवा, पण सेवा म्हणजे काय? एकच प्रमाण सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताचं नाम चिंतन करणं हे सर्वश्रेष्ठ सेवा आहे. विडल हो, आणि ती सेवा केली आमच्या जनाबाईनं. सेवेची ताकद आहे का? जनाबावर चोरी चाळा आला, जनाबाला वाईट वाटलं, खरी सेवा करून एवढा त्रास. आणि खऱ्याला पहिल्यापासून त्रास आहे बरं का. आणि ज्याला त्रास होतो नाही समजायचं आपण खरं जगतोय. पण रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजेत, त्याच्याशिवाय बी प्रगती होत नाही. जनाबाला वाईट वाटलं, गावात चर्चा झाली, जनाबाने चोरी केली, जनाबाने. आणि चर्चा करणारा एक ठराविक वर्ग ठरलेला आहे बरं का. ही गावात पाराव बसणारे, टपरीले, चौकातले, गावचा सेंटर जे असून तिथं जी टोळी असते ना, ही गाव नासवायलाच बसलेली असते. त्यांनी फक्त गावचा ठेका घेतलाय, उचापत्या करायचे, ह्याचं असं झालं आणि त्याचं तसं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करीतो. तुझी चर्चा लोकांनी करावं असं काहीतरी स्वतःचं विश्व निर्माण कर. स्वतः माळ घालीत ना, घातली त्याची टिकून देत नाही. एखादा गेला वारीला, आला माळ घालून लगे त्याला टुचून बोलणार, आता काय गंधन बुकान हारी पाटण, आता लागला काकडा करायला. आधी तर पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला का काकडा करायला. ते म्हणतो नसती घातली तर बरं झालं असतं. तुका म्हणे हास्याचे नाही कान, तर ह्यांच्याकडे लक्ष देऊन परमार्थ होत नसतो, आणि लोकांकडे लक्ष देऊन संसार बी होत नसतो. हे लोक इथं अनंत बुद्धीचे तरंगण, क्षणा क्षणा पालट तिरंग, ह्यांचा काय भरवसा आहे. आम्हाला तरी कुठे नीट बोलत येतं. परवा सकाळी कीर्तन निघालो, चौकात एक जण भेटला, जेहारी. मला जेहारी, ते मला माऊली कुठे आज खेळ? आम्ही का जुगार खेळतोय का, मटका लावलाय का, जंगली रमी खेळतोय बुवा? अरे म्हणलं आमचा खेळच आहे. खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचते वैष्णव बाहेर, क्रोधाभिमाने गेले पावटने, एका एका लागतीला पायरे. तू काय समजला वार करायचा खेळच आहे? आणि तुला वार करायचा खेळच बघायचा असेल तर एकदा वाकरीच्या रिंगणात येऊन बघ, मग वार करायचा खेळ कळण. विठ्ठल दोन चार पुस्तकं वाचायची ना, आमच्यापासून टुर करायचं हे असंच का? तू काय आमचा बॉस झाला का? तू प्रश्न विचार आणि तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिला, आम्ही काय तुझे नोकर आहेत का? आणि प्रश्न मापात नसतात. कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरमुडा घालू का? जेवताना ताट्याच्या कडेने पाणी कावं फिरवता, म्हणलं मुंग्यात येऊ नये म्हणून. एक मला हरिपाठात काय म्हणजे तुझ्या आज्याचं चरित्र या हरिपाठात काय. एवढं सोपं पण ही लोक आहेत मायबाप. लौकिक नो हे बरा, हा लौकिक. लौकिक म्हणजे हे बरा नाहीच, फार अवघड. त्याच्यामुळे तुका म्हणे निवांत राही, आणि पाहिले पाही निवांत राहायचं. जगाचा लोट घ्यायचा नाही. एकाच व्यक्तीला 100% समाज मानू शकत नाही, आणि 100% माना अशी शहाण्या माणसाने अपेक्षा करायची नाही. 51% सरकार येतही. देवानंतर या जगात सगळ्यात जास्त पावर जर कोणात असेल तर ते सत्तेमध्ये पावर आहे. आणि ही सत्ता भारत देशाची असो किंवा महाराष्ट्र, 51% मतं पडले की सरकार येतं. इकडे 49, म्हणजे 1%च. 1% त्याच्यामुळं लय आख्याच गावाने मला मानावं असं शहाण्या माणसाने अपेक्षा करायची नाही. ठराविक माणसं विरोधात असते तर ती पाहिजे, त्यांना गृहीत धरून आपले प्लॅन आखेत राहायचे. विठ्ठल सगळ्यांनी मानून तरी काय खरं घालायचंय का? आपली मुचकीच असावं मानणारे बी काय. लय मानणारे किती आहेत याच्यापेक्षा तुमच्या विरोधात किती, ह्याच्यात सुद्धा तुमचा मोठेपणा आहे. म्हणून तरुण मुलांना सांगतो, तुम्ही असं जगा आणि असं विश्व निर्माण करा की 2 तरी माणसं तुमच्यावर जळली पाहिजेतच. जन्माला येऊन काहीच नाही कमी होता आलं तरी चालेल, पण 2 तरी माणसं कडकडून आपल्यावर जळावेत, एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा. विठ्ठल
तसं जनाबाईच्या बाबतीत चर्चा सुरू झाली आणि अख्ख्या गावात चर्चा झाली. जनाबाईने चोरी केली. जनाबाईला राग आला आणि जनाबाई म्हणे देवा मी नाही चोर म्हणे तूच चोर आहे. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, दरीला पंढरीचा चोर, आम्ही नाही म्हणले देवा तू चोर आहे. चुरा चुरा कर्मा कन खाया गवळ नका आनंद कुवर कन. यारे देवा तू चोर आहे. आमच्या काला चोरीचा आळा आणतो. आणि तोपर्यंत तर गावात झालं. आणि खरंच सांगा जनाबाईचा आणि चोरायचा काय संबंध होता? देवाचं ही प्लॅनिंग आहे राव. देव बघताच लय परीक्षा घेतो राव. पहिला मुद्दा जनाबाईनं देवाला बोलवलं नव्हतं दळण दळण्यासाठी. भक्त काय देवाला काम सांगत नाही, देव मनानेच करतो. बोलवलं नाही, मनाने आले. जनाबाई दळ म्हणली नाही, देव मनाने दळू लागले. कितीक वेळ दळलं उग 2-4 फोटो काढाय पुरतं. मोठ्याचं काम असंच असतं. आणि बाकीचं तर जनाबाईच्या जीवाला कार होता ना रोज 14 माणसाच्या कुटुंबाचं. काय देव काय रोजच येत होते का दळायला? थोडा पुरतं आपलं. बरं दळण दळून झाल्यानंतर घरी जाताना आपापल्या वस्तू सांभाळून नेणं ही ज्याची त्याची जबाबदारी ना. कीर्तन संपलं मी माझा फेटा मी न्यायचा का हिथंच ठेवायचा बाबा? उद्या मी काय नरड बांधायचं का पंचानी तिथं गेल्यावर? अरे आपापल्या वस्तू सांभाळायची ज्याची त्याची जबाबदारी. तुम्ही दुसऱ्यावर कसं काय लोड देऊ शकता? बरं मग तुम्ही घरी चाललाय ना, काय गरज होती बरं मोत्याच्या माळा, नवरत्नाचा हार, वैजंतीच्या माळाच बऱ्या घरा राहिल्या. तुळशीची माळ कस काय राहिली नाही जनाबाईच्या घरी? ए खामगाव, अहो ही प्लॅनिंग आहे राव. तुम्ही असं नका समजू. ही मुदामून केलंय सगळं. इतका देव इसरवळाय का? जग चालवितोय तो. इतका स्वभाव वाटला का? बळीया माझा पंढरी राव आहे तो, देवाचा देव आहे. इतका इसरवळा तुम्ही देवाला समाजता का? ही नवरत्नाचा हार राहिलं नाही, ठेवल्यात मुद्दामून प्लॅनिंग आखणी. बरं मी म्हणतो नजर चुकीनं राहिलं बा देवाचं गडबडी, ठीक आहे राहू द्या ना. मग ही जी गोदडी न्यायची काय गरज होती? हाय का नाही मुद्दा? आता तुमचं तर ठेवलं, मग हिचं काय न्यायचं बा? प्लॅनिंग आहे दुसरं काय? बरं जनाबाईच्या घरापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत देवाच्या लक्षात आलं नाही का आपल्या खांद्यावर काय आलंय? जनाबाईची गोदडी. लोक उद्या काय आपल्या जनाबाईवर आक्षेप घेते. एवढं सोपं तर्क लावता येत नाही का? मग घरी गेल्यावर झाकून ठेवायचे ना. झाकून ठेवली का? प्रदर्शन खांद्यावर टाकले, कमरो हात उभा कसा राहिला? ही काय असा राहिला? पूजा करायला आलेल्या 3-3 फूट उड्या हाणायला सुरुवात केली. टनाटन चोरी झाली रे म्हणली. बाकीची म्हणजे कालवा करू नका, चोर शोधा. शोधाची काय गरज आहे? चोरच पुरावा ठेवून गेलाय. जनाबाईची वाकळे म्हणले काळा मोर्चा. सगळे जनाबाईच्या बहिष्कार. जनाबाईवर नुसता बहिष्कार ना, धर्मसभेने मिटिंग घेतली. म्हणले शिक्षा देवाच्या घरात चोरी सुळावर द्या. सूर असलाय पंढरपूरच्या वळवंटात. जे मानणारे होते त्यांना वाईट वाटलं, विरोधात होते त्यांना बरं वाटलं. हे दोन्ही क्वालिटीचे असतात. आता आज इतका सुंदर कार्यक्रम चालू तरी काय कांच्या पोटात दुकान असेल. कशामुळं केला असेल बोर? करू नको पण कनू नको ना. तुला काय पावती बुक आहे का काय? इथं वर्गणी मागितली का काय? बो आम्ही निवांत कीर्तन एक जेवून जा. लकी ड्रॉ बी हाय वाटते. परत एखादा कोफान फॉड लागला असलं तुझं नशीब चांगलं तर लागन. टीव्ही फिव्ही काय कूलर फिलर तुझं तर फार बरबादच नशीब आहे. पण झालं संताच्या संगती थोडंफार चांगलं तर मिळाले ते मिळाली एखादी गोष्ट आपल्याला बुवा. ती दिलंय सोडून नावं ठेवण्यातच आयुष्य चाललंय बेटाला. काय त्या पंढरपूरमध्ये माहोल म्हणता. आवाज द्या थोडा.
थांबा म्हणले सुळाव देण्याच्या अगोदर कायदा आहे, शेवटची इच्छा विचारा काय आहे ते. शेवटची इच्छा विचारतात बरं का. एक जणाला फाशी, महिला मंडळ बोलू नका बरं, तुम्ही थोडी शांतता राखा. एक जणाला फाशीची शिक्षा झाली आणि त्याला विचारलं बोल तुझी शेवटची इच्छा काय, फाशी देणार. तो मला माझी शेवटची इच्छा एकच, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा. अरे नुसतं घोट दाबून तू मरचीन का, तुझं नरट तर दाबावं लागेल ना. नाही तर एखादा म्हणेन माझी शेवटची इच्छा मला घरी सोडून द्या. असं नसतं रे जमत, लय हानत्यान तुला, फाशी द्यायच्या अगोदर सुद्धा हानत्यान. तू काही मागण्या करायला लागला म्हणल्यावर तसं नसतं. शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या कायद्यातच बसली पाहिजे हो. आणि जनाबाला विचारलं काय तुमची शेवटची, जनाबाने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या देवामुळं सुळाव जाण्याचा प्रसंगाला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम याला म्हणायचं ज्याची खरी सेवा. सुळाव जाताना जनाबाला भीती वाटली, चिंता वाटली, काळजी वाटली, नाही वाटली का नाही वाटली. सोरवडा हॅलो आवाज आहे. आता भया नाही, आता भया नाही आयच्या वाटे जीवा, आता भया नाही, आता भया नाही आयच्या वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही आयचं वाटा जीवा. घडलिया सेवा समर्पाची, घडलिया सेवा समर्पाची, आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. आता भय नाही आई सेवाटे जीवा. स्वर घडलिया सेवा समर्थ. एकदा समर्थाची सेवा घडल्यावर काय घाबरायचं काम आहे. हाच अभंगाचा अर्थ आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. सगळ्यात मोठी भीती यमाची ती सुद्धा राहील नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. कापे शब्दाचा अर्थ भयभीत होणे. आम्ही यमाला भीत नाही, यम आम्हाला भीतो का, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. खरी सेवा असल्यानंतर देवाला यावंच लागणार हो. अहो 5 पांडव जेवायला बसले आणि घास मुखात घालायच्या टायमेला द्रौपदी म्हणली मालक थांबा, जोपर्यंत माझा भाऊ जेवायला येत नाही तोपर्यंत जेवायला सुरुवात करायचं नाही. ह्याचा भाऊ म्हणजे भगवान श्रीकृष्ण. ताटावर बसल्या देवाला नाच एवढं सोपं आहे का. ह्यांचं भावाला लय प्रेम असतं महिला मंडळांचं. हा लय अति प्रेम. संसार बघा किती चिकटीनं करत्याल. संसार करताना तेलातलं पैसे काढत्यान, मिठातलं काढत्यान, जिरीतलं काढत्यान, मोहरीतलं काढत्यान, नवरच्या खिशातलं काढत्यान, पैसे काढत्यान, गल्ला गोळा करत्यान, माहेरला जात्यान, साडी घेत्यान, अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वड्या मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांगत येता, खायचं एका जण गायचं एका जण, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. तेव्हा म्हणतात छान यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर हे जरा बघत जा. नवऱ्यातच पैसे चोरी येतात, तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात, इकडं आणत्या माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही, आणि तुम्हाला मनी करायचं त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना. तेव्हाच बोंबलत फिरत आणि तुम्हाला का मनी करायचा. पुढं सारखं का थोडे पुढं थोडे सारखा पुढे थोडं मध्ये जागा लय शिल्लक आहे. मागून आलेल्याला मध्ये आहे ना म्हणा, हे तर कोणाला तरी ठेवायचं मध्ये बसू द्या काय नाही. थोडं थोडं सारखा आणि मागून आलेल्या मध्ये जागा आहे भरपूर. सारखा जेवढं शक्य होईल तेवढं. विडाला विडाला हो बहीण भावाचं प्रेम ताटीच्या अभंगातून प्रगट होतंय. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा,
पहाटेच्या अभंग आता बोलू नका, शांतता राखा महिला म्हणून विनंती सगळ्या. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे बहिणीवर भावाचं असलेलं प्रेम आहे. आणि बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या आता लाडक्या बहिणी झाल्यात. हां 18 हजाराकडे स्टॉक गेला ह्यांचा. काय कमी माल मिळालाय का ह्यांना फुकटचा? लाडकी बहीण मध्ये 2 हप्ता लेट झालं तर मरायला लागल्या होत्या काय काय बहिणी. काय मलाच फोन करायचा. मी मला तारखेसाठी आलाय काय नको. मला म्हणायच्या माऊली हप्ता, मला सप्ता बघ ना. मरती का हप्ता करू आता बी केवायसी करून घ्या, नाही तर गेला मग हप्ता. हो लाडकी बहिणी लाडका दाजी मेला कागद वागू जाशी तूत ये घरी, जाशी तूत ये घरी. सुरुवातीला किती पळापळ केली त्याने. OTP येणार, लॉग इन व्हायना, वेबसाईट हँग झाली, फुल टेन्शनमध्ये दाजी. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. अरे 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात कर दाजी. तुझं वनडेचं टार्गेट आहे की तेवढं बैठकीला बसल्या होता. मित्रमंडळी तर तेवढे भंगार कमीवल्यात ना. सुधरून देते का? तुझी जमीन इकल्याशिवाय त्याला ते सुधरून देणार नाहीत विठ्ठल. माझा भाऊ जेवायला आला पाहिजे, बाकीचे मला माहित नाही. 4 जण परीक्षेत नापास झाले. कोण? धर्मराज, अर्जुन, नकुल, सहदेव. म्हणले आम्ही देवाला आणू शकत नाही. बिंबाहेराला गदा हातात घेतली, गदावर पिकली, डोळे झाकून कृष्णाचं चिंतन केलं. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. गदा जर डोक्यात पडली असते तर खटकून भीमाचा सुद्धा कार्यक्रम झाला असता. पण देवाला हाक मारली. वेळ एवढाच आहे की गदा डोक्यात पडण्याच्या अगोदर तुला यावं लागल. आणि शेवाच खरी होते भीमदादाची. देवा आला म्हण, गदा डोक्यात पडणार, गदा वरच्या वर जिल्ली. देव म्हणले भीमा अरे असं येड्यावानी करीत जाऊ नको. डोक्यात पडली असते मग. भीम म्हणला एवढा येडाय काय? आधी मतदान केलं म्हणून तर म्हणतो रोड डांबरे झाला पाहिजे. हे फुकाट कोण जटे गेला मोकळे भाऊ. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. अरे मला माहिती माझी सेवाच ओरिजिनल. तुला यावं लागणार. ही सेवेची ताकद आहे विठ्ठल. का हो महाराज? सेवा करणारा भक्त फक्त देवाचं नामच घेतो का? नाम घेत नाही, वाद करतो. पण त्या वादात सुद्धा आनंद आहे दुसऱ्या चरणात. करिता स्वामी दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात फक्त वर्णन नाही, स्तुती नाही, वाद आहे मायबाप देवभक्ताचा. करिता स्वामी सवे वाद. पण त्या वादामध्ये सुद्धा अधिक आनंद. त्याला आणखी एक प्रमाणे करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा देवभक्तातला वादच राहत नाही, तो वादच संवाद होतो. देवभक्ताचा वाद सुद्धा संवाद आहे आणि आपला संवाद सुद्धा वाद आहे. विडल कुणी वाद घातला? जिजाबाईनं वाद घातलाय. तुकोबाऱ्यांच्या धर्मपत्नी तुकोबारे कोणत्या डोंगराव भजनाला चालले, जिजाबाईला सांगून जात नव्हते. बोलला. आणि नॉनस्टॉप तुकोबारे भंडारा भामचंद्र घोरडेश्वर अखंड भजन. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. देहभान विसरून भजन. त्यांचं भजन कसं होतं? थापमान असं
असाचा कोठे असाचा कोठे असाचा कोठे आठवाची नाही आठवाची नाही आठवाची नाही देहीच विदेही भोगुंदाच्या देहीच विदेही भोगुंदाच्या भोगुंदाच्या सर्व चुकल्यालो सर्व चुकल्यालो सर्व चुकल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व अलंकार 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 आसू आईसा कोटे आठवची नाही देहीचे विदेव अखंड भजन घराकडे लक्ष नाही. आणि आवाज द्या थोडा मॉनिटरला. तुकोबरे कोणत्या डोंगरावर भजनाला चालत आईसाहेबाला माहित नव्हतं. मागून भाकरी घेऊन आईसाहेब जात होत्या. धर्मपत्नी सुद्धा सात्विक असावी बरं का. आणि शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवराने ठोका ठोका फुसफुस करते रुसून जाते. कापूस याचा परत माघारी. शेजारी म्हणे 3 महिने येणार नाही 3 तासात का तोंड माघारी फिरवले. म्हणले कसं आहे पोरगी लग्नाला आले पोरगा आज उद्या कुठंतरी चिकट ह्यांना बी तुकड्याची पंचायत आहे कमी जास्त होतच असतं. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का निघूनच जायचं का मग आधीच काला व्हाय करायचं. सुटत तर नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही. शेतकऱ्याच्या आवाज द्या म्हणतो शेतकऱ्याच्या ज्या कडक टोप्यात ना ही महिलांच्या जीवावर आहे. त्याच्यामुळे स्त्री शक्ती सामान्याने नवरात्राचा पर्व काळ चालू देवीच्या दरबारात बसले. स्त्री शक्तीचा जागर करा ही खरी नवरात्र आहे. आणि महिलांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातले काय काय मंडळी टीका करतात. एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट ऐका अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. देव सुद्धा डायरेक्ट आला नाही. देव असून सुद्धा अगोदर देव की मातेच्या कुशीचाच आधार घ्यावा लागला. ही मरणाला वाटा अनेक आहेत पण जन्म घेण्यासाठी एकच वाटा ते म्हणजे आईचं हृदय विडवलं. त्याच्यामुळे स्त्री शक्ती आईविषयी प्रेम असावा. धर्मपत्नीविषयी आपल्या अंतकरणामध्ये कृतज्ञतेचा भाव असावा. बहीण असू दे आपल्या पोटी जन्माला आलेली मुलगी असू दे हे स्त्रियांची जी रूप आहेत आपल्या कुटुंबामध्ये हे साक्षात देवीचीच रूप आहेत. त्यांच्याविषयी त्यांची काळजी त्यांच्याविषयी आत्मीयता म्हणजे खरी देवीची सेवा आहे. घरी बायकोला पिऊन हानीतून इकडं आरत्या करीतो देवीच्या. देवी रडन टचा टचा. अरे माझा जी खरा अंश तुझ्या घरात नांदतोय तिला तू पिऊन हानीतो इकडं मला तुमेव माता पिता तुमेव मला धुपान करतो माझ्या पुढं. असं करू नका. श्रीबून हत्या करायची इकडं देवीचा नवरात्र उत्सवामध्ये मोठ्याने गाजावाजा करायचा याला काय अर्थ आहे. म्हणून मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आईबापाच्या कष्टाचे जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. सगळ्या क्षेत्रात मुली टॉपला आहेत. गायक वादक IPS PS कलेक्टर प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू आहे का नाही देश तुमच्या ताब्यात. आपण फक्त पतीत आणि ह्या राष्ट्रपतीत सोपा अधिकार आहे का ह्यांचा. त्याच्यामुळे मुली आणि मुलगा याच्यात भेदभाव करू नका. मी एका गावात कीर्तनाला गेलो एक जण जोडीनं माझ्या पाया पडलं आणि 15,000 रुपये पुढे ठेवलं. मी जाग्यावर खिशात टाकलं. ते मला महाराज जय हरी. मला रामकृष्ण हरी. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. म्हणलं छान आहे तुमचा लक्ष्मी नारायण जोडा आनंदानं संसार करा. ते मला महाराज ही माझी मंडळी तुम्हाला 15,000 दिल्यात हिला 9वा महिना आहे मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी. मग मला कळालं 15 कशासाठी दिलेत. आता मला काय पोरगा पोरगी कळायला मी काय देवी का काय मग मी बी दणकून सांगितलं मला 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सरल्या पोरगा नाही झाले मी मला पोरगी नक्की होणार. आता मुलगा नाही तर मुलगी उलट इज्जत जपते हो. बाप उपाशी झोपल्या मुलगीच पळत बाबा उठा बरं जेवून घ्या तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. मुलगी पोरग तसं नाही ते खिडकीतून डोकावतं झोपलंय कर म्हातार कायम झोपू दे म्हणतं. त्याच्या वाटणीच्या मीच चपात्या चुपितो. अरे खाण्यावच कसं ध्यान आहे तुझं. हे असली पोर आहे तर मुलगी इज्जत जपते पण किंमत नाही. म्हणून तर चोकोबारणी मागणीच केली. कन्या तरी आईशी देई कन्या तरी आईशी देई अन्न तरी आईशी देई हो जैसी मीरा मुक्ताबाई जैसी मीरा मुक्ताबाई कन्या
जैसे मेरा मुक्ताबाई, जैसे मेरा मुक्ताबाई, अंडा तेरी आई थी दे, जैसे मेरा मुक्ता, अंडा तेरी आई थी अंडा तेरी आई, मेरा मुक्ताबाई। मागणी केली, कन्या तरी आईशी देई जैशी मेरा मुक्ताबाई, मुक्ताबाई असो कानोपत्रा जनाबाई, माझ्या पोटी जन्म आलेला रत्न हे सात्विक विचाराचा असो, मुलगा असो अथवा मुलगी असो, भेदभाव करू नका, ही देवीची खरी नवरात्र आहे. धर्मपत्नी सात्विक असावी, तुकोबऱ्या बंडारा डोंगराव भजनाला जाते. मागून जिजोबाई साहेब पायामध्ये काटा मोडला, देवानं गुराख्याचं रूप धारण करावं, जिजाबाईच्या पायातला काटा काढावा आणि देवानं आपलं नाव बदलावं. देवाने सांगितलं नाही मी विठ्ठल आहे म्हणून, सांगितलं असतं तर तिथंच परत भांडणं सुरू झाली असते. बाळा लईच हळूच काटा काढला, तुझं नाव काय? म्हणले नाव नाही सांगत. गाव म्हणले पंढरपूर. म्हणले मग तिथला विठोबा तुला माहिती आहे का? देव म्हणले मीच आहे. म्हणजे दगड तुझ्या पायावर घालतो. अहो भांडण नाहीत, दिसायला भांडण नाहीत, पण आतून प्रेम आहे. म्हणून तर म्हणतात करिता स्वामी सवे वाद, अधिका अधिक आनंद. आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला धर्म टिकवावा लागेल. अभंगाच्या 3ऱ्या चरणात असावा तो धर्म, असावा तो धर्म, असावा तो धर्म, असावा तो धर्म, असावा तो धर्म. आनंद मिळेल, पण त्यासाठी धर्म टिकावा लागेल. असावा तो धर्म. धर्माची बाजू असेल तर जीवनामध्ये मग असा हो जाते वर्म. जीवनामध्ये धर्म असावा. धर्म कोणी टिकवला, कसा टिकवायचा हे याचं चिंतन आपण पाहू. मॉनिटर लावायचं. त्या अगोदर एकदा हाताने टाळी, मुखानं नाम, सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. विडोबार कुमाये विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. बोला मुंडोरी कवर बाहरी बोला मुंडोली कवर बाहरी ज्याची खरी सेवा त्याच्या वय काय जीवा करिता स्वामी सेवेवाद. अधिका अधिक आनंद. धर्म टिकवा. धर्म टिकवला माझ्या संभाजी महाराजाने. ज्यावेळेस राजांना कैद झाले, पकडण्यात आलं. अंबा वडिलांनी जेवढं स्वराज्य कवणे, जेवढे किल्ले कमवले तेवढे आम्हाला दान देऊन टाका, तुम्हाला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती, दुश्मनानं मागे ते तळपाच्या मस्तकाले मुठी आवळ्या, डोळे लाल बोलणं झाले. हे आवरांग, अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल, पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्मावरची निष्ठा सोडली नाही. म्हणून तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त नका. शाळा शिका, नोकरी करा, पण 2 वाक्य जीवापेक्षा जास्त जपा.
लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपला धर्म आपली परंपरा आपल्याला टिकवायची. म्हणून शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही, पण भारत माते की आई म्हणतोय. आपण देशाला पवित्र विचाराची माणसात म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपान, धूर्तपणा अमेरिका, कपटेपणा इंग्लंड, सोना आफ्रिका, तेल सौदी अरेबियन, संस्कृती कशी असावी पवित्र भारताकडून शिकावी. आणि भारत देशाचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. कसे घडलेत राजे इको दे माझी जाबुने रे रे ना स्वरदारा माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी वाजवा, टाळी टाळी टाळ टाळ हला 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 हा हा हा. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा देना, आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जानता राजा. पूर्ण समाज म्हणत होता जानता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. माझी जाबुने माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दादा दादा दादा. आशा वागिनीचा तो छावा हो वागिनीचा तो छावा. टाळबारी गनिमांना कसा टेचावा, डोक्यात गणी मी खावा. बेटीचा धाडला सांगावा. अफजल खानाच्या बेटीसाठी राजाने नक्षीदार श्याम्याने उभारला. नक्षीदार श्यामी आण्याला खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संग जीवा महाला. आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं, खानानं दगा केला. आवाज खानदा विमान मान्याला, कटरीचा वार तन गेला. चिलकत होत अंगाला, खानाचा वार फुका गेला. खान गडबडला, राजा सावध झाले. माझ्या छत्रपतीनी वाघ नकाचा मारा केला. पोटामध्ये पिचा खूप झाला. टरटर फाडलं पोटाला. राम राम छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे. शिवनेरी म्हणजे स्वराज्याची ठिणगीच आपल्या मातीमध्ये पडले. स्वराज्याचं स्वप्न आपल्या मातीत निर्माण झालं. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसे म्हणून तरुण युवकांनो, छत्रपतींचे विचार जीवनात ठेवा. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी, पोरं झाल्या जी असं. पोरांच्या बाप फुल टेन्शन मध्ये येते. आम्हालाच काय काय म्हणतात, महाराज आमच्या पोराचं बघा की कुठं जमतंय का. म्हणजे आम्ही त्याच्यासाठी फिरवतो का?
आमचाच प्रवास आम्हाला उरकाना आवाज. आणि तुझं गाईबानं त्या लायकीचं आहे का? पोरगी मगाच्या मापात बोंबलत फिरत आहे, कोण त्याला बायको दिन? बायका कोणाला मी ना बोंबलत फिरणार आणि फावाडात मावाडा हव्या जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात वाद करतो. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे बा? तुम्हाला खरं सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट ज्याला मला आले ते हो लग्नाचे एजंट आहेत म्हण. इकडे आहेत का नाही माहित ना, आमच्या भागात पिवा फुटलाय. 4-4, 5-5 लाख खांत्यात मधल्यामध्येच. पुरीला 1-1.5 लाख द्यायचं आणि 2-3 लाख मध्ये दाबायचं. बघा, कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, स्कोप 1 नंबर आहे, पण रिस्क सुद्धा 1च नंबर आहे. हा, कारण पैसे देऊन आणले ती नांदली पाहिजे ना. नाही नांदल्यावर मधल्या दलाला इतकी तुडी होती लोक, ही कस काय नांदा नाही बा. पैशावाली महिला म्हणतं मला सांग, कुठं नांदत असते का? ते सोनं गुंडाळून निघून जाते, बायको निघून गेले हो. तो म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? अंदाज जरा वाटतंय दिंडीतच यावं. कायला येतो? दिंडीचं दिंडाळ करायचंय का तुला? म्हणजे बायको निघून गेल्या तुला देव धर्म सुचला का? क्वालिटी कमवा ना. ती सोलापूरचा मोर्चा तर किती गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसरच मोर्चा काढला. घोड्यावर बसून गेली होती, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले काय मागण्यात? म्हणे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, तुम्ही नेमकं काय करताय? क्वालिटी कमवा ना. दर्जा. डॉक्टरला बायको मिळणार, PS ला बायको मिळणार. आली का बातमी कधी? बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणार ना. कष्ट करा, स्वतःच्या मनगटाला धमक जगाला दाखवा. बापाची इष्टती मजा करू नका, स्वतःचं विश्व निर्माण करा. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, विचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. तुमच्या मनगटात धमक आहे. 24 तास त्या मोबाईलमध्ये बोट घालू नका. मोबाईलसाठी माणूस आहे का माणसासाठी मोबाईल ही कळतंय का? आता 18 तास यांचे स्क्रीन टाइम आहेत, म्हणजे 24 तासातले 18 तास हे मोबाईल वापरतात. म्हणजे तुझं डोकं हँग होईल ना. ती मोबाईल हँग होत नाही, तुझं तू गायबाना होचीन. तू ती मोबाईल 24 तास वापरून जरा थोडं त्याला लिमिट ठेव ना. मर्यादा आहे ना कोणत्या बी गोष्टीला राहू. मोबाईलला मर्यादाच नाही. उठताना ती, बसताना ती, कीर्तना ती, झोपताना ती, जेवताना ती, नुसता मोबाईलच. लिमिट ठेवा, मर्यादा ठेवा. व्यसन करू नका. मोठ्या माणसाविषयी आदरभाव ठेवा. कष्ट करण्याची प्रवृत्ती. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही म्हणून आपल्या 12कडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख. 12कडे नीट ऐका बरं का. कष्ट करा क आणि मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग. क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसरणार. घ. घसरगुंडी. घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं असेल, कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. चमचेले नमुने असतात हो, तोंडावले खास बोलतात. वा 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 वा. काय बोलायचंय तुमच्या बाबतीत? तुम्ही म्हणजे एकच नंबर विषय भाऊ. तुमच्यासारखा माणूस जिल्ह्यात नाही आपल्या. पुढे गेले की काय खरे, त्याने तर गावचं वाटोळ केलंय. ही चमचे ह्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? मैंदमुखीचा कोवळा, भावा अंतरेचा निराळा ना. हे असले लई नमुने. जोपर्यंत पातेल्यात माल आहे तोवर चमचा शांत असतो. माल संपला की खडबड 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 वाजवतो. मग प्रसंगी जिकडे माल आहे त्या पातेल्यात सुद्धा तो उडी मारू शकतो. हा, ही चमच्यांचं सांगतोय. जो कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळका असावं पण जळक नसावं. सध्या नवीन रोग आला, जळका रोग. इकडं आलाय का? त्याचे लक्षणं सांगू का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोवाळा उठणे. लय जळजळ वाढली. शेजाऱ्याने गाडी घेतली तरी ह्याला करमत नाही. डोकं दुखत ह्याने घेतलीच कस काय बुवा. आणि पीड द्यायला आलं तरी त्याला टुचून म्हणणार, हा हप्त्यावर घेतली असन. अरे त्याने जमीन काय का ना, तुला काय करायचंय? लय जळजळ. शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बंगला बांधला अशी भावना ठेवा. नाही आपल्याला बांधणं होत, त्याच्याच बंगल्यात जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचा चॅप्याचा झोप आहे, आपल्या घरी यायचं. अरे शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो. जळून तुमची राख होणार आहे, त्याच्या प्रगतीवर काय परिणाम होणार आहे? जळू नका, सोबत राहा. आपला गायक, वादक, कीर्तनकार, संस्था, दुकान, बिझनेस टाकलं. गावातला माणूस तालुक्याच्या, जिल्ह्याच्या राजकारणात मोठा असेल तर गावाने मिळून खांद्यावर घेतला पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जगा. जळू नका. ज. हे फार मन. आख्या नवरात्रात फक्त तुम्ही जज ध्यानात ठेवा. बाकी कीर्तन सोडून द्या, फक्त जळकी प्रवृत्ती सोडा. आता लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. जळकी रोगाचं औषध
पुणे जिल्ह्यातच एका गावात भेटतं. 500 रुपयाच्या आसपासच्या औषधाची किंमत आहे. कधी गेले तर घेऊन या. त्या गावचं नाव आहे दिहू. डॉक्टरचं नाव तुकोबार आहे आणि औषधाचं नाव गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे. त्याच्यात अनेक प्रकार आहेत. काय इंजेक्शन आहेत, काय सलन आहेत, काय गोळ्यात, काय गिळायच्यात, काय चोकायच्यात, बरेच प्रकार आहेत गाथ्यामध्ये सुद्धा. पण एकच इंजेक्शन सांगतो, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवनी गोपाळ. हो अरे नाही निर्मळ जीवन आणि काय करेल साबणाचा फेस करू नका. आतून निर्मळ व्हा, चित्त निर्मळ ठेवा, म्हणजे जळाजळी होणार नाही. आणि जो आयुष्यात कधी कुणा जळाला नाही, दिवसात त्याची झाडं जडती होऊन देत नाही. आयुष्य टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकट आल्यावर डगमगू नका ड, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा तरबेज व्हासल थकू नका थ, यश मिळून पण जरा दम धरा दम धरण्यासाठी धाडस ठेवा धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न, त थ द ध न. एवढीच बाऱ्याकडे भरपूर झाले तुम्हाला. आता सगळीच जरी एकदा सांगितली तर लोड येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर मग चक्कर येत असती. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा विठ्ठल. हो कष्टातून माणसं मोठी होत असतात. हा चंद्रकांत दादा आपल्या गावातील एक उमद व्यक्तिमत्व आहे. पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन आपला व्यवसाय बिझनेस त्या क्षेत्रामध्ये नाव कमावणं आणि सगळ्यात विशेष एवढं असून सुद्धा आपल्या गावाविषयी प्रेम, परिसराविषयी प्रेम. माणसाने कितीही मोठं हो पण पाय मात्र जमिनीवर राहावेत, कारण लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, असं चंद्रकांत दादांचे व्यक्तिमत्व आहे. आणि असे माणसं ज्यांच्या अंतकरणात समाजाविषयी खरं प्रेम आहे, गावाची नाळ कधी त्यांनी तुटू दिलेली नाही, अशा माणसाची समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये नितांत गरज आहे. विडल आणि म्हणून जीवनामध्ये धर्म टिकवा, असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. सर्व आणि तुकोबाराय सांगतात, मी सांगतोय ही सत्य गोष्ट आहे, कारण ही माझ्या मनीचे बोल नाहीत, माझी वाणी म्हणजे सरस्वती मातेचा अवतार आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात व देवाग देवी
सवेवाद हो करिता स्वामी सवेवाद करिता स्वामी सवेवाद. अधिकाधिक आनंद. कधी आनंद प्राप्त होईल तर तुकोबऱ्यांच्या वाणीचं चिंतन आपल्या जीवनात येऊ द्या. वदे वाघ देवी तुका विठ्ठली गौरवी. वाघदेव म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा अवतार. ठीक आहे तुम्ही म्हणून तर तुकोबऱ्यांचे शब्द साक्षात जलदेवतेने सुद्धा सांभाळावे हो. जळी दगडासहित वह्या तारेल्या जैशाला का वदे वाघ देवी. ब्रह्मवाक्य ते नुसते वाक्य नाहीत, नुसते शब्द नाहीत. तुकोबऱ्यांच्या वाणीचा गौरव देवाना. तुका विठ्ठली गौरवी. तुका विठ्ठली गौरव शब्दाचे दोन अर्थ आहेत. तुकोबऱ्या म्हणतात मी विठ्ठलाला गौरवतो, तुका विठ्ठली गौरवी. आणि दुसरा अर्थ तुका विठ्ठली गौरव म्हणजे तुकोबऱ्यांच्या वाणीला देव गौरव करतो. तुका विठ्ठली गौरव दोनही अर्थ घेतले तरी तुकोबऱ्यांचंच त्याच्यात श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून त्यांची वाणी आपल्या जीवनामध्ये यावी. त्यांची वाणीच कशी मुखी अमृताची वाणी. आणि आपली वाणी म्हणजे वाटुळच. हा काय का माणसाला कुठं बोलावून मागची मंडळी बोलू नका हो. स्वयंपाकाचं नियोजन करणाऱ्या मंडळी विनंती, कारण आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे. मी आता जे विठ्ठलच घेणार होतो, थोडी सूचना आली 5 मिनटं वाढवा म्हणले, नाही तर आपलं संपलेलं आहे मोजमाप समजा. तर हे ओव्हर टाईम सुरू झालेला आहे आता. आणि एकदा कळसाव परत बांधकाम नसतं, पण आहे संयोजकाची विनंती, प्रमुख पाहुणे वगैरे येणार असतील त्यामुळे 5 मिनटं लांबवा म्हणले. ऐका चित्त देऊन. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. वदे वाघदेवर सांगतो वाणी सांगतो. वाणी जीभ. ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं. 32 दाताने एक दिवशी जीबीला दम टाकला. हम 32 तुम अकेले माय. जीभ म्हणजे शायनिंग करायची नाही. तुम 32 हम अकेले माय लेकिन एक बार तेडी चढी तो 32 भी गिर जाए. मी एकटीच आहे, तुम्ही 32 आहे. पण मी जर एखाद्याला वाईट बोलले तर लोक काय म्हणतात तुझं दातच पाडेल. म्हणजे बोलती जीवन पडत्यात काय दात. तेव्हापासून दात लॉकच झालं. म्हणले कुणाचं तुकडं करा पण जीबीला सांभाळा. इतकी जीभ डेंजर आहे. त्याच्यामुळे वाणी सांभाळा. मोठ्या माणसाच्या घरी जेवायला गेलो, सासरा माझ्या ताटापाशी बसला, सुनबाला दम टाकायचा. आण भाजी, आण भात, आण चपाती, आण गुलाबजाम. वाढ महाराजाला ते म्हणले महाराजाला सुखानं खाऊन त्या दबाव टाकू नका, तू ग बस. वाढ महाराजाला गुलाबजाम. त्यांना काय असलं दुसरीकडे खायला मिळतंय का? अरे तू आम्हाला भिकारी समजला का काय भाऊ? आम्ही रोज 5-6 जिल्ह्यातून फिरतो, 2 गाव वाट लावतो, म्हणजे तू आम्हाला इतकं हे असली वाणीच म्हणजे त्यांनाच कळत नाही आपण काय बोललो बा. काही माणसं बोलून विचारात पडतेत, काही माणसं बोलण्याच्या अगोदर विचार करते. बोलून विचारात पडण्यापेक्षा अगोदर 100 वेळा विचार करा की आपल्या वाणीचा समाजावर, कुटुंबावर काय इफेक्ट होईल बा. वाणी चांगली असावी आणि समाजामध्ये एकोपा असावा. एकी संघात शक्ती कलियुग आहे. कलियुगातली सर्वश्रेष्ठ शक्ती ही संघ शक्ती आहे. सत्ता आणि सरकार सुद्धा वाकवता येतं, फक्त मॅजॉरिटी आणि संघटना आणि माणसं तुमच्या सोबत पाहिजेत. त्यासाठी मॅजॉरिटीला किंमत आहे. अहो सीतू रामाला बांधता आला असता, पण नाही, सगळ्यांना सोबत घेतलं. संगत फार महत्वाची आणि संघटना. ज्ञानोबारांची सुद्धा सर्वश्रेष्ठ क्रांती हीच आहे. मेळविली मांदी वैष्णवांची. म्हणून भावाभावाने एक राहा, कुटुंबात एकी ठेवा. 4 भाव जर एकत्र असतील तर गावात सुद्धा दबदबा आहे. चौघेत पण एकत्र येत ना दिला कोणा का झपकी होतं ना, आपल्याला एकीला किंमत आहे ना. सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला, कशी द्राक्षे 50 रुपये किलो. येणारा म्हणला त्या म्हाताऱ्याला किंमत कमी कर. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किमतीत का बदल? हा द्राक्षांचा घड आहे. यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आली तरी एकमेकाला एकटं सोडित नाही. हे सुखात बी सोबत आणि दुःखात बी सोबत, म्हणून हे 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना यांनी भाऊबंद चोपल्यात. तो कार्ड घेऊन जा रे. लय पाटीत लोडबुड हे मध्ये करतात. हे मधली ही मोकळे जे असतात ना हे नुसती मोकार राडा करतात. हे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? सोपं गणित आहे ना. त्याच्यामुळे एक हे तो सेफ हे एक राहायला शिका. सांप्रदायिक माणसं एक केली. आज कीर्तन ठेवलं चंद्रकांत दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. आज एवढा हजारो समाज एकत्र आला. दुसरीकडे माणसंच कुठे एक होत्यात आहे म्हण. सध्या लय अवघड झालंय माणसं गोळा करणं. म्हणजे पैसेवाली लय दो, पण लोक तर आली पाहिजे ना. जत्रत हाना मार्यात तिथं लोक एक व्हाय ना. यात्रत पिऊन धिंगण आहे. सभेला पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बाल त्यात 500 ठरलं 300 मिळालं. आणि परत पत्रकारापाशी बॉम्बाल त्यात, म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचं दिवसाच वाजवून टाकतात. माणसंच कुठं एक होत्यात. एवढे एक जागा राहिलेली. आज वेगवेगळ्या विचाराची माणसं, पण आपण मांडीला बसलो. ही माझ्या ज्ञानोबारांच्या विचाराची ताकद आहे. माझ्या
दुसरीकडे घडू शकत नाही. 10 लाख वारकरी माऊलीच्या सोबत आहेत. शाळेत ऍडमिशन घ्यायला की म्हणतात तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणा. तिथं आहे का जातीचा दाखला? वारीत विचारत तू कोणत्या जातीतला आहे, कोणत्या धर्मातला आहे, कोणत्या पंथातला आहे? हा सकळ अशी येते. हा स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो माऊली शिवाय बोलले का? माऊली माऊली बसला तरी माऊलीन, राग आला तरी माऊलीन, धक्का लागला तर ओ माऊली. कसं काय असं प्रेमानेच आहे का इतका आनंद? 100 गावची 2 भावाचा जमाना आहे एका घरात. 100 गावची माणसं एका दिंडीत आहेत. 50 गावची माणसं एका पाला जपतेत. एकाच टँकर खाली आंघोळ, एकाच पंक्तीला ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. काय आनंद! एकदा जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वारी करा. महाराष्ट्राच्या एकीचं दर्शन म्हणजे पंढरीची वारी आहे. मग एवढा समाज एकत्रित बांधण्याचं काम. मी तर तुम्हाला खरं सांगतो, रेडा बोलवणे भिंत चालवणे हा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबरांच्या नावावर अजूनही लाखो माणसं एकत्र होतात. हा सगळ्यात मोठा माऊलीचा चमत्कार आहे. मायबा 700 वर्ष झालं समाधी घेऊन, पण माऊलीचं नाव आणि आता समाधी सोहळा आला 1-2 महिन्यावर. माणसं समाधी सोहळा आला आपोआप मायबाप आळंदीकडे जातात. निमंत्रण कोणाला आहे का? एकी मॅज्युरिटी संघटना. 700 वर्षापूर्वी मिटिंग झाली, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवून. माझा ज्ञानराज गोपाळ असे लाया वाटी. आणि म्हणून आमच्या चंद्रकांत दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा त्यांनी हा समाज एक करण्याचं काम विशेष पद्धतीने केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. शेवटची चाल घ्या, शेवट घ्या 2 मिनिटं. बसच तर कालवालय होईल. वदे वाग देवी 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 वदे वाग देवी. हा तुका विठ्ठल गौरवी, तुका विठ्ठली गौरवी करिता स्वामी देवा, करिता स्वामी देवा. तुका विठ्ठल गौरवी, तुका विठ्ठल गौरवी करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी सवे वाद. अधिक अधिक आनंद अधिक आनंद अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, आपल्या तालुक्याचे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय अतुलदादा बेनके साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. आणि साहेबांचं जसं नाव आहे तसं त्यांचं मतदारसंघामध्ये कामसुद्धा अतुलनीय आहे, याची महाराष्ट्र सध्या प्रचिती घेत आहे. असे तरुण तडफदार आपल्याला लाभलेले हे आमदार. आज बघा ना, आमदार साहेब तरुण, आमचे चंद्रकांतदादा तरुण, गायक तरुण, वादक तरुण, महाराज तरुण, आहे का नाही? तरणा भाग्यवंत नटे हो. अरे जेवणे आहे तरुण घ्या परमार्थ करून जायते सगळ्यांना मरून, एक दिवस शेजारी रडत्यान वरून वरून तुला टाकताना पुरून घेणं परमार्थ करून राहा सगळ्याला धरून आणि मरू नको जोरून जोरून. तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राच्या मातीच्या आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच या महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मातीची मान उंच करण्याचं काम युवा शक्तीच्या हातामध्ये आहे. आणि आपल्या बोलू नका 2 मिनिटं, सगळ्यांनी शांतता राखा. या तरुणांना सोबत घेऊन समाजकारणामध्ये राजकारणामध्ये विशेष ठसा उमटवलेले व्यक्तिमत्व आमचे चंद्रकांत
दादा आणि त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा, त्यांना वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची, परिसराची, तालुक्याची, आपल्या गटाची सेवा घडावी आणि भविष्यामध्ये आतापर्यंत जसं आपण त्यांच्यावर प्रेम केलं तसं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचे भरभरून त्यांना आशीर्वाद मिळावे हेच अंबिका मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि ते सुद्धा आपल्याला दिलेला शब्द, आपल्याला दिलेला विश्वास त्याला कधी तडा जाऊन देणार नाहीत. असं चंद्रासारखंच त्यांचं कार्य आहे, म्हणून सगळ्या क्षेत्रातली माणसं सोबत घेऊन चालण्याचं काम चंद्रकांत दादा करतात. म्हणून चंद्रकांत दादांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद देतो. त्यांचे बंधू जे वेळोवेळी माझ्या संपर्कामध्ये होते, काय दादांचं सिद्धार्थ भाऊ, खूप दिवसापासून आणि अत्यंत प्रेमानं माझ्याशी त्यांनी खूप 5-6 महिन्यापासून आमचे सिद्धार्थ भाऊ संपर्कामध्ये आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. या निमित्तानं माझ्यासोबत आलेले सुंदर गायनाचे साथ ज्यांनी केले, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे सोमनाथ महाराज राऊत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ अगदी ज्येष्ठ वारकरी मंडळी उपस्थित आहे, सगळ्यांचे आभार. सुंदर ज्यांनी मृदुंगाची साथ केली हरिभक्त परायण देवदत्त महाराज, अत्यंत सुंदर त्यांनी मृदुंगाची साथ केली. तसेच माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे प्रसाद महाराज पाटील महाराजही माझ्यासोबत उपस्थित आहेत. हार्मोनियम वादक आणि वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बाल टाळकर, एकदा टाळकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा सगळे. हा किती सुंदर दिसतंय हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. हा सगळा तुमचा आमचा जुळलेला संबंध, तुमच्या चेहऱ्याचा आनंद पाहता आज हे खामगावमध्ये कीर्तन चालू असं वाटत नाही, पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू आहे. काय इतका सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या सर्व चंद्रकांतांच्या मित्रपरिवाराने केलं, सगळ्यांचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. माझे गुरुवरे, माझे वडील, परमपूजा आदरणीय वंदनीय भाऊ वडिलांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की संस्थानला आणि आश्रमाला भेट द्यायला या. इतकं सुंदर मंदिर, ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंद यांचे पुतळे आहेत, हजारो झाडे, अगदी नंदनवनात आले वाटतं. एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. सगळ्यांचे आभार. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन 2 मिनिटांमध्ये संपन्न होईल. 2 तास बसलो, 2 मिनिटासाठी कुणीही उठायचं नाही. अगदी मिलिटरीच्या शिस्तीत कार्यक्रम संपन्न होईल, कुणीही घाई करू नका. तुकाराम तुकाराम जय विठ्ठल अधिकार महाराज